सरकार ह्या दगडावणी झाले. एक तर सरकारने आता राहिलेलं आमच्या डोक्यात दगड टाका, नाही तर आमच्यातून दगड खावं, सरकारनं मारून टाका आम्हाला. संपलं आता, काय राहिलं नाही, काय उरलं नाही आमच्याकडे. आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही राहिला आमच्याकडे. मायबाप जनता तालुका म्हणता जिल्हा जालना. तहसीलदारांना फोन केलाय, तलाट्यांना केलाय, मंडळ अधिकाऱ्यांना केलाय, सगळ्यांचे मोबाईल बंद आहेत. आमदार साहेबापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. काय करायचं आता, इकडून तिकडून सोनं मोडून कशी तरी शेती पेरली, तिकडून वरचे निसर्गाला साथ सोडली. आता सरकार सुद्धा काय बघायला तयार नाही. सगळं नुकसान झालंय, मोटर पाईपलाईन सगळं वाहून गेलंय. राहिली ती जमिनीचा माल तर गेलाच, इतकं गेलाच, राहिलेली जमीन सुद्धा गेली. दादा, हा पाऊस जो दिसायला तुमच्या शेतामध्ये आता पाणी साठवलेलं आहे बघा, तर हा पाऊस केव्हा झाला, कधी झाला? अजून 13-14 तास उलटले तरी इथपर्यंत पाणी आहे. तेव्हा पूर्ण जमीन माझी नष्ट झालेली आहे. मी काही गेले आणि मी करतो बाजूला. तर हा कोणत्या शिवारामध्ये येते तुमचं हे शेत? हे गट नंबर 308, मंठा तालुका, उसव देवठाणा माझं गाव. तर सरकारला काय तुम्ही सांगू शकता, काय संदेश देणार आहात, काय इच्छा आहे तुमची सरकार?